नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे हमीभावाने तूर विक्री करण्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. जसे हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी आपण विक्री करण्यासाठी त्याची नोंदणी केली होती, त्याचाच रेट काही हमीभाव सोयाबीनचा होता. त्याच पद्धतीनं तूरसुद्धा तुम्ही हमीभावानं विक्री करू शकता आणि त्यासाठी हमीभाव आहे शासनाचा जर पाहिलं तर ₹7,750 हा इतका हमीभाव क्विंटल मागं दिलेला आहे. आणि ह्याच हमीभावाची जी काही आपल्याला जर शेतकऱ्यांना तूर विक्री करायचा असेल, तर त्या संदर्भात त्याची नोंदणी कुठे करायची, कशी करायची, त्या संदर्भात सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकही मिस करू नका. तुम्ही स्वतः हा अर्ज वगैरे भरू शकता. तर चला अर्ज कसा भरायचा? ई-समृद्धी पोर्टलवर आपण या संदर्भात सोयाबीनचं जसं पाहिलं होतं त्याच पद्धतीनं आपण ई-समृद्धी पोर्टलवर तुरीचे सुद्धा भरून एक फॉर्म भरून पाहणार आहोत. समृद्धी पोर्टलवर कशा पद्धतीनं अर्ज करायचा किंवा फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा, ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला Googleमध्ये जायचं आहे आणि Googleमध्ये ई-समृद्धी असं सर्च करायचं आहे. ई-समृद्धी सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. ऑलरेडी असं आल्यानंतर तुम्ही फार्मर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर तुम्ही लॉग इनवर जाऊन फार्मर लॉग इनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली बॉक्समध्ये जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा जशाला तसा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि बाणावरती टिक करून घ्यायचं आहे. कॅप्चा चुकलेला नसला पाहिजे. आपला इथे कॅप्चा चुकलेला आहे. कॅप्चा बरोबर टाकून घेऊन बाणावर क्लिक करा. त्यावेळी तुमच्या आधारवर जो काही ओ-टी-पी ऑप्शन असेल त्यावर क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल किंवा तुम्ही जो नंबर रजिस्ट्रेशन करताना दिलेला असेल, त्यावरती तुम्हाला तो मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर तो तुम्हाला ओ-टी-पी आलेला ओ-टी-पी इथं 6 अंकी टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर लॉग इनवर क्लिक करून घ्यायचं आहे. मोबाईल तुमचा जो काही दिलेला आहे त्याच्यावर ओ-टी-पी येईल. त्यानंतर तुमचं प्रोफाईल ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला इथं स्कीम सिलेक्शनवर जायचं आहे किंवा तुम्ही इथं पाहू शकता की पहिलंच ऑलरेडी जे पीक आपण सोयाबीनचं वगैरे केलेलं होतं त्याचं स्टेटस तुम्हाला इथं ॲक्सेप्टेडमध्ये दाखवेल. ते सुद्धा इथं तुम्ही चेक करू शकता की कशा पद्धतीने इथं दाखवतं. 4 ऑप्शन असतात अप्लाइड, ॲक्सेप्टेड, रिजेक्ट आणि रिव्हर्ट. इथं सिलेक्ट स्कीमवर जायचं आहे. महाराष्ट्र 2024 खरीप आणि इथं तुम्हाला स्कीम निवडायचं आहे पी-एस-एस प्रोसेसमेंट ऑफ तूर खरीप 2024 आणि खाली जे असेल तर मका आहे. मका नसेल तर तुमचं जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुमचं जे काही सेंटर असेल ते तुमच्या जवळचं जे काही सेंटर आहे ते तुम्हाला सेंटर निवडायचं आहे. सेंटर निवडून खाली घेतल्यानंतर खाली यायचं आहे. आल्यानंतर तुमचं इथं डिटेल्स दाखवली जाईल जमिनीची. जे काही तुमचा गट नंबर वगैरे आणि तुमचं टोटल एकूण क्षेत्र किती आहे. पण त्यापैकी आपण आता तूर घालणार आहोत. तुरीचं क्षेत्र आपलं किती आहे? फक्त 20 गुंठे आहे म्हणून आपण इथं 20 गुंठे घेतलेलं आहे. तुमचं जेवढं 7/12 पीक पाणी झालेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे आणि सबमिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं हे सध्या ॲप्लिकेशन भरलं गेलेलं आहे. त्या ॲप्लिकेशनची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे. प्रिंट काढून घेऊन त्याच्यासोबत तुमचे जे काही कागदपत्र असतील, बँक पासबुक असेल, 7/12 असेल, आटं असेल, ते सगळे कागदपत्राचे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्ही जे सेंटर निवडलेलं आहे त्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला तिथे ते कागदपत्र सबमिट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं हे तुम्ही पाहू शकता की फॉर्म जो काही तुमचा आज फिलअप झालेला आहे तो फॉर्म तुमच्यासमोर इथे दाखवला जात आहे. त्याची प्रिंटआउट काढून घ्या आणि तिथे जाऊन तुम्हाला ते सबमिट करून ते घ्यायचं आहे. तेव्हा तुमचा फॉर्म अप्रूव्हल होईल. अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज कधी घेऊन यायचं तूर ते त्या दिवशीचा मेसेज येईल. आल्यानंतर परत केंद्राशी एकदा संपर्क करा आणि नंतर तुमची गाडी तिथे घेऊन जायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा संपूर्ण अर्ज भरून घ्यायचा आहे आणि भरून घेतल्यानंतर तुमची ही जी काही फॉर्मची प्रिंट असेल ते प्रिंट, त्यासोबत तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि तुमचा 7/12 आणि आटं एवढे कागदपत्र घेऊन तुम्ही जे सेंटर निवडलेलं आहे त्या सेंटरवरती तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. तो फॉर्म अप्रूव्हल करून घ्यायचा आहे आणि त्यांच्यामार्फत नंतर मेसेज येतील तेव्हा ते तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल. आणि तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.